मिरजेत नशेसाठी वापरणाऱ्या मेफेनटर्माइनचा साठा केल्याप्रकरणी आणखी 6 जणांना अटक। महात्मा गांधी पोलिसांची कारवाई। वैद्यकीय औषधांचा नशेसाठी वापर। सांगली सोलापूर जिल्ह्यातील साखळीचा पर्दाफाश। मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ पोलिसांनी छापा टाकून मेफेनटर्माइनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती। सांगली जिल्ह्यात आतापर्यंतची औषधावरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या नूतन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी प्रभार स्वीकारताच मोठी कारवाई केली। तब्बल 14 लाखाचे 1500 इंजेक्शन जप्त केले। तर या प्रकरणात आणखी सखोल तपास करत आणखी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे। तर या प्रकरणात रोहित अशोक कागवाडे राहणार शामरावनगर सांगली, ओंकार रवींद्र मुळे राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग, अशफाक बशीर पटवेकर राहणार पत्रकार नगर सांगली या तिघांना अगोदरच अटक करण्यात आली होती। तर या प्रकरणाची व्याप्ती सोलापूर जिल्ह्यापर्यंत वाढली असून वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे राहणार कडेगाव, ऋतुराज आबासाहेब भोसले राहणार सांगलीवाडी, अमोल सर्जेराव मगर, साईनाथ सचिन वाघमारे दोघेही राहणार निमगाव तालुका माळशिरस सोलापूर, अविनाश पोपट काळे राहणार विझोरी तालुका माळशिरस, देवीदास शिवाजी घोडके राहणार माळशिरस अशा आणखी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। सदर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मेफेनटर्माइन हे औषध वैद्यकीय वापरासाठी असून सुद्धा अवैधरित्या याचा नशेसाठी वापर विक्री साठा करणारी साखळीच असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे। तर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी या साखळीचा पर्दाफाश केला आहे। तर संशयित सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता माननीय न्यायालयाकडून त्यांना 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।